गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी टेक ऑफ केलेल्या विमानाचा भीषण अपघात झालाय। एअर इंडियाचं हे AI-171 असं विमान होतं आणि त्याचा भीषण अपघात झालेला आहे। हा दुर्दैवी जो काही अपघात झाला तो आतापर्यंतच्या मागच्या जे काही विमान अपघात झालेले आहेत त्यामध्ये मोठा अपघात असल्याचं बोललं जातंय। यामध्ये जवळजवळ 242 प्रवासी प्रवास करत होते आणि इंधन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोठा भडका उडाल्यानं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल असं सांगितलं जात आहे, परंतु त्या संबंधातली अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। परंतु मोठ्या प्रमाणात जीवितहानी असू शकते असं सांगितलं जाते। परंतु हा अपघात होण्यापूर्वी वैमानिकाने मेडे कॉल जो आहे तो ATC ला केलेला होता। ATC अर्थात एअर कंट्रोल रूमला मेडे कॉल जो आहे तो वैमानिकाकडून करण्यात आलेला होता आणि त्याने काय संदेश दिला त्या मेडे कॉल मधून ते आता समोर आलेलं आहे। नेमका हा मेडे कॉल काय असतो आणि याद्वारे काय संदेश देण्याचा प्रयत्न वैमानिकाकडून केला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ज्या वेळेला हा अपघात होईल, धोक्याची जी परिस्थिती आहे ती टेक ऑफ नंतर जेव्हा या विमानामध्ये निर्माण झाली तेव्हा जे वैमानिक होते त्यांनी मेडे कॉल जो आहे तो ATC ला केलेला होता, म्हणजेच एअर कंट्रोल रूमला मेडे कॉल करण्यात आलेला होता। यामध्ये त्यांनी नेमका काय संदेश दिला की आता आम्ही संकटात आहोत, मला मदतीची गरज आहे, अशा प्रकारचा हा कॉल असतो जो ATC ला केला जात असतो ज्या वेळेला ही संपूर्ण सिच्युएशन जी आहे, धोक्याची जी घंटा आहे, धोक्याची जी परिस्थिती आहे ती जेव्हा निर्माण होते तेव्हा अशा प्रकारचा कॉल हा वैमानिकाकडून ATC ला केला जातो। तो आजूबाजूच्या विमानांना देखील केला जात असतो, त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न असतो की मला मदतीची गरज आहे, अशा प्रकारचा हा मेडे कॉल असतो। नेमका हा मेडे कॉल काय असतो, त्याचा अर्थ काय असतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्याचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया। ज्यावेळेला हा अपघात होणार होता त्यावेळेला वैमानिकानं मेडे कॉल जो आहे तो ATC ला केलेला होता आणि त्यामध्ये मला मदत करा अशा प्रकारचे त्याचा अर्थ जो आहे तो या मेडे कॉलचा होत असतो। हा फ्रेंच शब्द आहे माय एडर, याच्यावरून मला मदत करा असा त्याचा अर्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतला जातो आणि तोच कॉल जो आहे तो या वैमानिकाकडून केला गेला। मेडे 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 असं त्याने 3 वेळा म्हटलेलं आहे। याचाच अर्थ जे विमान आहे त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे किंवा धोक्यात आहे आता हे विमान, आजूबाजूला कोणतीतरी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा प्रकारचा हा मेडे कॉल असतो आणि ती सूचना जी आहे ती ATC ला दिली जाते। त्यानुसार या विमानाला वाचवण्यासाठी, बचाव कार्य करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते ATC कडून केले जात असतात। त्या प्रकारचा हा मेडे कॉल असतो। हा फ्रेंच शब्द असल्याने याला हा जो आहे तो मेडे या अर्थानं घेतला जातो। याच्या जेव्हा हा मेडे कॉल केला जातो याचाच अर्थ ATC ला असं सांगितलं जातं त्या कॉलद्वारे की कोणत्या तरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये सध्या हे विमान आहे, तशी परिस्थिती जी आहे ती आता निर्माण झालेली आहे। एक संकटाचा इशारा या कॉलद्वारे दिला जात असतो। कोणती तरी वैद्यकीय आणीबाणी येऊ शकते किंवा मग जर ते हवेत उडत असतील तर मग कोणत्या तरी विमानाला टक्कर होण्याची शक्यता असते, वैद्यकीय आणीबाणीची शक्यता असते किंवा मग कोणता तरी मोठा तांत्रिक बिघाड असू शकतो। अशा अनेक कारणांसाठी हा मेडे कॉल केला जात असतो आणि हा मेडे कॉल केल्यानंतर ATC जी आहे ती सतर्क होते। आजूबाजूच्या विमानांना देखील सिग्नल्स तशा प्रकारे पाठवले जातात आणि या विमानासाठी ज्या विमानाकडून मेडे कॉल आलेला आहे त्याला अगदी प्रायोरिटी लेवलवर त्याला मदत पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते ATC कडून केलं जातं। जसं की धावपट्टी रिकामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो, तसंच विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठीच्या सूचना दिल्या जात असतात। त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारची मदत अजून पोहोचवली जाऊ शकते, बचाव कार्यासाठी ॲम्ब्युलन्स तिथे उभ्या केल्या जात असतात। अशा प्रकारची मदत जी आहे ती या मेडे कॉल नंतर ATC कडून केली जात असते। परंतु ही जी काही दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये मेडे कॉल वैमानिकानं केल्यानंतर अगदी काही क्षणातच विमान क्रॅश झालं, म्हणजे ATC कडून रिप्लाय सुद्धा येऊ शकला नाही। इतका मोठा हा भीषण अपघात आपण म्हणू शकतो जो यावेळेला घडलेला आहे। काही क्षणातच लँडिंग नंतर जसंच टेक ऑफ या विमानानं केलं
त्यानंतरच अवघ्या काही मिनिटांत 3 ते 4 मिनिटातच हे विमान जे आहे ते क्रॅश झालं. यामध्ये नेमका काय बिघाड झालेला आहे, कोणता तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे एवढा मोठा अपघात झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे हे मात्र नक्की आहे. मेडे कॉल गेल्यानंतर देखील एटीसीला कोणत्याही प्रकारची मदत करण्यापूर्वीच, एटीसीने मदत करण्यापूर्वीच जे आहे ते हे विमान क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतंय.